तुझ्या माहेरी आहे तरी काय? हे शब्द शारदाबाईंनी संपूर्ण नातेवाईकांसमोर आपली सून वैदेहीला सुनावले. घरात क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा वैदेहीकडे वळल्या. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, पण तिने कोणालाही उत्तर दिले नाही. कारण ती गरीब घरातून आली होती, पण तिचे संस्कार खूप श्रीमंत होते. वैदेहीचे लग्न अमोलसोबत होऊन 5 वर्षे झाली होती. या 5 वर्षात तिने सासरच्या घराला आपलेच घर मानले होते. सासू शारदाबाईंची तब्येत बिघडली की ती रात्रभर त्यांच्याजवळ बसायची. सासरे विठ्ठलरावांना औषधांची वेळ झाली की ती स्वतः त्यांना औषधं द्यायची. नवरा अमोल कामावरून थकून घरी आला की त्याच्यासाठी जेवण तयार ठेवायची. तिने या घरासाठी कधीच काही मागितले नव्हते, पण एक गोष्ट मात्र शारदाबाईंच्या मनात कायम होती. वैदेहीचे माहेर गरीब होते. शारदाबाईंना कायम वाटायचे की आपल्या मुलासाठी मोठ्या आणि श्रीमंत घरातील मुलगी मिळायला हवी होती. त्यांना वैदेहीच्या स्वभावापेक्षा तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती जास्त महत्त्वाची वाटत होती. एक दिवस घरात एका नातेवाईकाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. घरात अनेक नातेवाईक जमले होते. कोणी लग्नाची तयारी करत होते, तर कोणी कपडे आणि दागिन्यांची चर्चा करत होते. वैदेही सकाळपासून स्वयंपाकघरात काम करत होती. ती सगळ्यांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची तयारी करत होती. तेवढ्यात एका नातेवाईक महिलेने सहज वैदेहीला विचारले, "वैदेही, तुझ्या माहेरून लग्नासाठी काय येणार आहे?" वैदेहीने हसत उत्तर दिले, "माझ्या आई-बाबांची परिस्थिती साधी आहे. ते त्यांच्या परीने जे शक्य आहे ते नक्की करतील." हे ऐकून शारदाबाई लगेच बोलल्या, "तिच्या माहेरी आहे तरी काय?" सगळे शांत झाले. शारदाबाई पुढे म्हणाल्या, "ना पैसा, ना जमीन, ना मोठे घर. मुलीला लग्न करून पाठवले आणि जबाबदारी संपली." वैदेही खाली मान घालून उभी होती. शारदाबाईंचा आवाज आणखी कठोर झाला, "आम्ही आमच्या मुलाला किती मोठं केलं, त्याच्यासाठी किती स्वप्न पाहिली, पण त्याच्या नशिबी अशी मुलगी आली." हे ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातून एक अश्रू खाली पडला, पण तिने तो अश्रू लगेच पुसला. तिला आपल्या आईचे शब्द आठवले. लग्नाच्या वेळी आईने तिला सांगितले होते, "बाळा, सासरी गेल्यावर प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. कुणी काही बोलले तरी लगेच उत्तर देऊ नकोस. आपल्या संस्कारांची किंमत कधी कमी होऊ देऊ नकोस." वैदेहीने ते शब्द मनात घट्ट धरून ठेवले होते. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिथे पोचल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती स्वतःशीच म्हणाली, "आई, तू मला जे शिकवलंस ते मी कधीच विसरणार नाही." काही क्षणांनी तिने आपले अश्रू पुसले आणि पुन्हा स्वयंपाकाच्या कामाला लागली. तिला पाहून कुणालाही वाटले नसते की काही क्षणांपूर्वी तिचा सर्वांसमोर अपमान झाला होता, पण अमोलने मात्र तिच्या डोळ्यातील दुःख पाहिले होते. तो हळूच तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "वैदेही, आईने जे बोललं त्याचं मनावर घेऊ नकोस." वैदेहीने हलकेच हसत उत्तर दिले, "मला काही झालं नाही." अमोल म्हणाला, "तू माझ्यासमोर खोटं बोलतीयस." वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, "तुम्ही माझ्यासोबत आहात ना, मग मला आणखी काही नको." अमोलने तिचा हात हातात घेतला, पण दोघांनाही माहीत नव्हते की त्यांच्या आयुष्यातील हा फक्त एक छोटासा प्रसंग होता. कारण काही दिवसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एक मोठं संकट कोसळणार होते. अमोलचा व्यवसाय चांगला चालला होता. गेल्या काही वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने स्वतःचा छोटासा व्यवसाय उभा केला होता. घराचा खर्च, आई-वडिलांची जबाबदारी आणि वैदेहीचा संसार हे सगळं तो मनापासून सांभाळत होता.
पण एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात मोठा धक्का आला. अमोलला एका मोठ्या ग्राहकाचा फोन आला. त्या ग्राहकाने अमोल सोबतचा मोठा करार अचानक रद्द केला. या एका निर्णयामुळे अमोलच्या व्यवसायाचं मोठं नुकसान झालं. त्याने व्यवसाय वाढवण्यासाठी मोठी रक्कम कर्जाने घेतली होती. आता व्यवसायातून उत्पन्न कमी झालं होतं, पण कर्जाचे हप्ते मात्र सुरूच होते. पहिल्या काही दिवसात अमोलने ही गोष्ट घरच्यांपासून लपवण्याचा प्रयत्न केला. तो रोज सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडायचा, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता वैदेहीच्या नजरेतून सुटत नव्हती. एका रात्री अमोल घरी परतला तेव्हा तो खूपच शांत होता. वैदेहीने त्याच्यासाठी पाणी आणलं आणि विचारलं, "काय झालं? तुम्ही आज खूप चिंतेत दिसताय." अमोल काही क्षण शांत राहिला. मग त्याने हळू आवाजात सांगितलं, "वैदेही, व्यवसायात मोठं नुकसान झालं आहे." वैदेही काही क्षण स्तब्ध झाली. तिने विचारलं, "किती मोठं नुकसान?" अमोलने तिच्याकडे पाहिलं. "खूप मोठं." तो पुढे म्हणाला, "आपल्यावर कर्ज आहे. आता ते फेडणं कठीण होणार आहे." वैदेहीने अमोलचा हात हातात घेतला. ती शांतपणे म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका. आपण मिळून मार्ग काढू." अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "मला भीती वाटते वैदेही. हे घरही विकावं लागेल कदाचित." वैदेहीने त्याला धीर दिला. "घर विकलं तरी आपण पुन्हा घर उभा करू, पण तुम्ही खचू नका." पण दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखी गंभीर झाली. बँकेचे फोन सुरू झाले. कर्जाचे हप्ते थकले होते. व्यवसायातील काही देणीही बाकी होती. एकामागून एक फोन येत होते. अमोल दिवसभर फोनवर बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी होत चालला होता. घरातील वातावरणही बदललं. शारदाबाईंना अमोलच्या व्यवसायातील परिस्थिती समजली. त्या चिंतेत पडल्या, पण त्यांची चिंता काही वेळातच वैदेहीवरच्या आरोपात बदलली. त्या म्हणाल्या, "हे सगळं आधीच विचार करायला हवं होतं." वैदेही शांत होती. शारदाबाई पुन्हा म्हणाल्या, "तुझ्या माहेरून काही मदत माग." वैदेहीने त्यांच्याकडे पाहिलं. "आई, माझ्या आई-बाबांची परिस्थिती साधी आहे." शारदाबाई लगेच म्हणाल्या, "म्हणजे आता आम्हीच सगळं सहन करायचं का?" वैदेहीने काहीच उत्तर दिलं नाही. शारदाबाईंचा आवाज आणखी कठोर झाला, "तुझ्या माहेरी पैसा नसला तरी आता काहीतरी मागून आण." हे शब्द ऐकून वैदेहीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पुन्हा काही दिवसांपूर्वीचा अपमान आठवला. तुझ्या माहेरी आहे तरी काय? तिला आपल्या आई-बाबांची परिस्थिती माहीत होती. तिच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले होते. तिच्या आईने काटकसरीने संसार केला होता. त्यांच्याकडे मोठा पैसा नव्हता, पण त्यांनी आपल्या मुलीला कधीही संस्कारांची कमतरता भासू दिली नव्हती. वैदेहीने मनात विचार केला, "माझ्या आई-बाबांकडे पैसा नसेल, पण त्यांनी मला कधीच परकं मानलं नाही." ती शांतपणे आपल्या खोलीत गेली. त्या रात्री घरातील सगळे झोपल्यानंतर वैदेही आपल्या खोलीत गेली. तिने अनेक वर्षांपासून जपून ठेवलेली एक जुनी पेटी बाहेर काढली. ही पेटी तिच्या माहेरून लग्नाच्या वेळी तिच्यासोबत आली होती. वैदेहीने हळूहळू पेटी उघडली. आत तिच्या आई-वडिलांच्या काही जुन्या आठवणी, कागदपत्र आणि काही महत्त्वाच्या वस्तू होत्या. तिने एक फाईल बाहेर काढली. फाईल उघडताच तिच्या हातात काही महत्त्वाची कागदपत्र आली. ती तिच्या वडिलांनी तिच्या नावावर केलेल्या मालमत्तेची कागदपत्र होती. वैदेही काही क्षण त्या कागदांकडे शांतपणे पाहत राहिली. तिचं माहेर साधं होतं. तिचे आई-वडील श्रीमंत नव्हते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपला संसार चालवला होता. पण तिच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी एक जमीन आणि एक छोटंसं घर तिच्या नावावर करून ठेवलं होतं. त्यावेळी त्या जमिनीची किंमत फारशी नव्हती, पण गेल्या काही वर्षात त्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला होता.
त्यामुळे त्या जमिनीची किंमत आता प्रचंड वाढली होती. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला आपल्या वडिलांचे शब्द आठवले, "बाळा, ही संपत्ती तुझ्यासाठी सुरक्षित ठेवतोय, पण पैशामुळे माणसांची किंमत ठरवू देऊ नकोस." वैदेहीने त्या शब्दांना आयुष्यभर मनापासून जपलं होतं. तिने कधीही सासरच्या कुणालाही या मालमत्तेबद्दल सांगितलं नव्हतं, कारण तिला भीती होती की जर लोकांना तिच्या माहेरच्या संपत्तीबद्दल समजलं तर तिच्याशी असलेली नाती बदलतील. तिला माणसांचं प्रेम हवं होतं, पैशांमुळे मिळणारा आदर नाही. पण आज परिस्थिती वेगळी होती. तिच्या नवऱ्यावर मोठं कर्ज होतं, घर विकण्याची वेळ आली होती आणि तिच्याकडे ते संकट दूर करण्याचा मार्ग होता. दुसऱ्या दिवशी सकाळी वैदेहीने अमोलला एक फाईल दिली. अमोलने कागदपत्र पाहिली आणि काही क्षण त्याला काहीच समजलं नाही. त्याने आश्चर्याने विचारलं, "हे काय आहे?" वैदेही शांतपणे म्हणाली, "ही माझ्या नावावर असलेल्या जमिनीची कागदपत्र आहेत." अमोलने पुन्हा कागदांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. तो म्हणाला, "पण तू मला याबद्दल कधीच सांगितलं नाहीस." वैदेही हळू आवाजात म्हणाली, "कारण मला तुमच्यासोबत संसार करायचा होता, माझ्या पैशांसोबत नाही." अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या पत्नीचा अभिमान वाटला. तो म्हणाला, "पण ही तुझ्या वडिलांची शेवटची आठवण आहे. ती तू कशी विकू शकतेस?" वैदेही काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, "बाबांनी ही जमीन माझ्यासाठी ठेवली होती, पण आज माझं कुटुंब संकटात आहे. माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ही जमीन उपयोगी पडत असेल तर तिच्यापेक्षा मोठी बाबांची आठवण माझ्यासाठी दुसरी कोणतीही नाही." अमोलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने वैदेहीचा हात हातात घेतला. "तू माझ्यासाठी एवढं मोठं त्याग करतेस, हे मी कधीच विसरणार नाही." काही दिवसात जमिनीची विक्री झाली. त्यातून मिळालेल्या पैशांनी अमोलचं मोठं कर्ज फेडण्यात आलं. बँकेचे फोन थांबले. घर विकण्याची वेळ टळली. हळूहळू घरातील परिस्थिती पुन्हा सुधारू लागली. पण वैदेहीने ही गोष्ट कुणालाही मोठेपणाने सांगितली नाही. तिने कोणावरही उपकार केल्यासारखं वागलं नाही. ती पूर्वीसारखीच घरातील प्रत्येकाची काळजी घेत राहिली. काही दिवसांनी शारदाबाईंना या मालमत्तेबद्दल सत्य समजलं. त्यांना कळलं की वैदेहीच्या वडिलांनी तिच्यासाठी जमीन आणि घर तिच्या नावावर करून ठेवलं होतं आणि त्याच संपत्तीमुळे अमोलचं कर्ज फेडलं गेलं होतं. हे ऐकताच शारदाबाई काही क्षण स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर अचानक काही दिवसांपूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला. घरात सगळे नातेवाईक जमले होते. त्याचवेळी त्यांनी वैदेहीला सर्वांसमोर अपमानित करत विचारलं होतं, "तुझ्या माहेरी आहे तरी काय?" त्यावेळी वैदेहीने कोणताही प्रतिवाद केला नव्हता. तिने फक्त डोळ्यातील अश्रू पुसले आणि शांतपणे आपलं काम केलं होतं. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. ज्या माहेराला शारदाबाईंनी कमी लेखलं होतं, त्याच माहेराने त्यांच्या मुलाचं घर वाचवलं होतं. ज्या सुनेला त्यांनी पैशांच्या आणि संपत्तीच्या निकषावर तोललं होतं, त्या सुनेने स्वतःची सर्वात मोठी संपत्ती आपल्या सासरच्या कुटुंबासाठी त्यागली होती. शारदाबाईंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. त्यांना स्वतःचेच शब्द टोचू लागले. त्या हळूहळू वैदेहीच्या खोलीकडे गेल्या. वैदेही काही कागदपत्र आवरत होती. शारदाबाई दारातच थांबल्या. वैदेहीने त्यांच्याकडे पाहिलं. "आई, काही काम होतं का?" शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्या काही क्षण काहीच बोलू शकल्या नाहीत. शेवटी त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं, "वैदेही, तू अमोलचं कर्ज फेडण्यासाठी तुझ्या माहेरची जमीन विकलीस?"
वैदेही शांतपणे म्हणाली, हो आई. शारदाबाईंचा आवाज भरून आला, पण तू आम्हाला हे आधी का सांगितलं नाहीस? वैदेही हलकसं हसली, कारण आई, मला माझ्या माहेरच्या संपत्तीचा गर्व कधीच नव्हता. माझ्या आई बाबांनी मला शिकवलं आहे की घर मोठं असो किंवा छोटं, माणसांची मनं मोठी असली पाहिजेत. हे ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या वैदेही समोर गेल्या. वैदेही, मी तुला खूप काही बोलले, तुझ्या माहेराचा अपमान केला, तुला सगळ्यांसमोर कमी लेखलं, तुझ्याकडे काहीच नाही असं समजून तुला सतत टोमणे मारले. शारदाबाईंचा आवाज आता पूर्णपणे भरून आला होता. पण आज मला समजलं की खरं श्रीमंत कोण आहे. त्या वैदेहीचा हात हातात घेत म्हणाल्या, तुझ्या माहेरी पैसा किती आहे, जमीन किती आहे, घर किती मोठं आहे, यापेक्षा तुझ्या आई बाबांनी तुला किती मोठे संस्कार दिले आहेत हे आज मला समजलं. वैदेहीच्या डोळ्यातही अश्रू आले. शारदाबाई खाली वाकू लागल्या. वैदेहीने लगेच त्यांना थांबवलं. आई, तुम्ही असं करू नका. शारदाबाई म्हणाल्या, नाही वैदेही, आज मला तुझी माफी मागायलाच हवी. त्या डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाल्या, मला माफ करशील? वैदेही काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात जुन्या आठवणी येत होत्या. सर्वांसमोर झालेला अपमान, सासूचे टोमणे, माहेरबद्दल ऐकावे लागलेले शब्द. पण त्याच वेळी तिला आपल्या आईने दिलेला संस्कार आठवला. माणसाने मनात राग ठेवू नये, शक्य असेल तर नातं वाचवावं. वैदेहीने पुढे होऊन शारदाबाईंना मिठी मारली. ती म्हणाली, आई, मी तुम्हाला माफ केलं. हे ऐकताच शारदाबाईंचा बांध फुटला. त्या वैदेहीला घट्ट मिठी मारून रडू लागल्या. तू माझी सून नाहीस वैदेही, तू माझी मुलगी आहेस. त्या दिवसानंतर शारदाबाईंच्या वागण्यात मोठा बदल झाला. त्या वैदेहीशीही पूर्वीसारख्या टोमणे मारून बोलत नव्हत्या. उलट घरातील प्रत्येक गोष्टीत तिचं मत विचारू लागल्या. अमोललाही आपल्या पत्नीचा अभिमान वाटत होता. एके दिवशी शारदाबाईंनी अचानक वैदेहीला सांगितलं, मला तुझ्या माहेरी जायचं आहे. वैदेही काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिने विचारलं, आई, अचानक माहेरी का जायचं आहे? शारदाबाई म्हणाल्या, ज्यांचा मी सगळ्यांसमोर अपमान केला, त्या तुझ्या आई बाबांसमोर मला स्वतःची चूक मान्य करायची आहे. त्यांनी मला काहीही दिलं नव्हतं असं मी म्हणाले होते, पण त्यांच्या संस्कारांनी त्यांच्या मुलीला इतकं मोठं मन दिलं हे मला आज समजलं. दुसऱ्या दिवशी शारदाबाई आणि अमोल वैदेहीसोबत तिच्या माहेरी गेले. वैदेहीच्या आईने दार उघडलं. समोर शारदाबाईंना पाहून त्या थोड्या आश्चर्यचकित झाल्या. शारदाबाईंनी पुढे होऊन त्यांचा हात हातात घेतला. त्या म्हणाल्या, ताई, मला माफ करा. वैदेहीची आई काहीच बोलली नाही. शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. त्या म्हणाल्या, मी तुमच्या परिस्थितीचा अपमान केला, तुमच्या मुलीला सगळ्यांसमोर कमी लेखलं, पण आज मला समजलं की मुलीला संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट तुम्ही दिली आहे. तुम्ही तिला संस्कार दिले. हे ऐकताच वैदेहीच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. त्या म्हणाल्या, ताई, मुलगी सासरी सुखी असावी एवढीच आमची इच्छा होती. शारदाबाईंनी वैदेहीच्या आईला मिठी मारली. त्या क्षणी वैदेहीच्या डोळ्यातही अश्रू होते. ज्या दोन घरांमध्ये कधी अहंकार आणि गैरसमज होते, त्याच घरांमध्ये आता प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली होती. अमोललाही आपल्या पत्नीचा खूप अभिमान वाटू लागला. एक दिवस तो वैदेहीला म्हणाला, वैदेही, तू माझ्या आयुष्यात आलीस हे माझं भाग्य आहे. वैदेही हसून म्हणाली, आणि मला तुमच्यासारखं कुटुंब मिळालं हे माझं भाग्य आहे. अमोल म्हणाला, पण तू आमच्यासाठी जे केलंस त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. वैदेही म्हणाली, नात्यांमध्ये हिशोब नसतो. आपण आपल्या माणसांसाठी जे करतो ते परत मिळवण्यासाठी करत नाही. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. त्याला त्या क्षणी पुन्हा एकदा जाणवलं की वैदेही फक्त त्याची पत्नी नव्हती, ती त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जोडून ठेवणारी व्यक्ती होती. पण या सगळ्या बदलानंतरही वैदेहीने शारदाबाईंना त्यांच्या जुन्या शब्दांची आठवण कधीच करून दिली नाही. तिने कधीही म्हटलं नाही, तुम्ही माझा अपमान केला होता,
तिने कधीही आपल्या त्यागाचा गर्व केला नाही, कारण तिला माहीत होतं माणूस चुकतो. कधी कधी अहंकारामुळे तो आपल्या जवळच्या माणसांची किंमत ओळखू शकत नाही. पण चूक समजल्यानंतर स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी असणं हीच खरी माणुसकी आहे. शारदाबाईंनीही आपली चूक मान्य केली होती आणि त्यांचं वैदेहीसोबतचं नातं आता सासू-सुनेचं राहिलं नव्हतं. ते आई आणि मुलीचं नातं बनलं होतं. काही महिन्यांनी घरात एक छोटासा कार्यक्रम होता. सगळे नातेवाईक पुन्हा एकदा घरात जमले होते. त्याच नातेवाईकांपैकी एका व्यक्तीने हसत वैदेहीकडे पाहिलं आणि म्हणालं, "वैदेहीच्या माहेरून आता काय आलं?" हे ऐकताच शारदाबाई उठल्या. सगळे शांत झाले. शारदाबाई म्हणाल्या, "तिच्या माहेराने आम्हाला सर्वात मोठी गोष्ट दिली आहे." सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. त्या पुढे म्हणाल्या, "त्यांनी आम्हाला वैदेही दिली आणि तिच्यासोबत प्रेम, संस्कार, माणुसकी आणि संकटात उभं राहण्याची ताकद दिली. यापेक्षा मोठी संपत्ती कोणती असू शकते?" घरात शांतता पसरली. वैदेहीच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्या आईने शारदाबाईंकडे पाहून हसत हात जोडले. त्या क्षणी दोन कुटुंबांमधील सगळे गैरसमज कायमचे संपले. या संपूर्ण घटनेने सगळ्यांना एक मोठा धडा दिला. माहेर श्रीमंत असणं म्हणजे पैसा, बंगला किंवा जमीन असणं नाही. माहेर श्रीमंत असतं ते संस्कारांनी आणि एखादी सून सासरी काय घेऊन आली आहे यापेक्षा ती त्या घरासाठी काय बनते हे अधिक महत्त्वाचं असतं. कारण पैशाने घर मोठं करता येतं, पण प्रेमाने आणि संस्कारांनीच घराला घरपण मिळतं. माणसाची किंमत त्याच्या माहेरच्या पैशांनी ठरवू नका, त्याच्या मनाच्या श्रीमंतीने ठरवा. ज्यांच्याकडे पैसा कमी असतो त्यांच्याकडे संस्कारांची श्रीमंती किती मोठी आहे हे परिस्थिती समोर आल्यानंतरच कळतं. आणि नात्यांमध्ये सर्वात मोठी संपत्ती म्हणजे प्रेम, विश्वास, माणुसकी आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची तयारी. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, कुणाच्याही माहेराला किंवा परिस्थितीला कमी समजू नका. कारण एखाद्या घराची खरी श्रीमंती त्याच्या भिंतींमध्ये नसते, ती त्या घरातून मिळालेल्या संस्कारांमध्ये असते. जर वैदेहीची ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मते सून ही फक्त सून असते की घरची मुलगी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा.